नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एकाधिकारशाही देशाला घातक, देशात संमिश्र सरकार हवं, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। ही देशाला घातक आहे, हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे। बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे। शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना भाड्याने लोक घ्यावे लागतात, उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा। राज्यात फक्त पवार ठाकरेंचं नाणं वाजणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। लोकलमध्ये मुंबईकरांची चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी नाण्याचा आवाज ऐकू आला असता, बावनकुळेंचा ठाकरेंना टोला। बावनकुळे कालबाह्य झालेला ढबू पैसा, बावनकुळेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। लोकलमध्ये ठाकरेंना मोदी की गॅरंटी या नाण्याचा आवाज आला असता, बावनकुळेंनी केली होती टीका। या कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे। आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय, तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे। डब्बू पैसा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं। शिवकालीन डब्बू पैशाचं मोल संजय राऊतांना काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून ट्विट करत प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेवर उत्तर देताना राऊतांनी खालच्या पातळीवर टीका केली। शिंदे गटाला भाजपवाले लायकी दाखवत आहेत, राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। जो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्याची लायकी भाजपवाले दाखवत आहेत। यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये। तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये आहे। राऊतांना उत्तर देताना शिरसाटांची ही जीभ घसरली। संजय राऊत नाचे, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आता बेस राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। हे स्वतः मुजरा करण्यासारखं इतरांच्या घरी जाऊन नाचतात। हे नाचे खरे, नाचे हे। अनुभव खूप काही शिकवतो, मित्रपक्षाचा सन्मान ठेवा या कीर्तिकरांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना सुनेत्रा पवार भाऊक, सुनेत्रा बाहेरच्या पवार या वक्तव्यावर बोलताना सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी।